चला मंडळी, सुरुवात करूया चर्चेतल्या बातमीने. घडतंय काय बघा. पुण्यातील वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्या प्रकरणामध्ये राज्य महिला आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. आयोगाच्या भूमिकेवर चौफेर टीका केली जाते. राष्ट्रवादीच्या रोहिणी खडसे यांनी तर अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना बदलण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे अर्ज केला आणि या वादात आता करुणा शर्मा मुंडेंनी देखील उडी घेतली असून चाकणकरांच्या चिल्लर टीकेवर पलटवार केला. की महिला आयोग हे पद पूर्ण 24 तास जो व्यक्ती वेळ देऊ शकत असेल आणि महिलांना न्याय देऊ शकत असेल अशाच व्यक्तीकडे सरकारने हे पद द्यावं. आम्ही आमच्या स्वकर्तृत्वावर इथपर्यंत आलोय, वडिलांच्या नावानी नाही. की तुम्ही सुंदर दिसताय त्याच्यासाठी तुम्हाला पद मिळालेलं आहे, तुमचे कार्यभारावर तुम्हाला पद मिळालेलं नाहीये. म्हणते यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा का गुन्हा नोंद करू नये, यांनी यांच्या स्वतःच्या जबाबदारीत नाही मुक्त होऊ शकणार नाहीयेत. खरं तर मला हा डेटा दाखवायची गरज नव्हती, पण चिल्लरचा 2 दिवसात जास्त आवाज यायला लागला त्याच्यामुळे. पिंपरीतील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील महिला आयोग आणि पोलिसांच्या भूमिकेवर सातत्यानं प्रश्न उपस्थित होतोय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर तुफान फटकेबाजी केली. 16 मेला वैष्णवीनं आत्महत्या केली आणि त्यानंतर 19 मेला महिला आयोगानं या प्रकरणाची दखल घेतली. पण त्याआधी 6 नोव्हेंबर 2024ला वैष्णवीच्या जावेनं म्हणजेच मयुरी हगवणे हिनं महिला आयोगात हगवणे कुटुंबाविरोधात तक्रार केली होती. त्याची दखल का घेतली नाही असा सवाल खडसेंनी विचारला. या केसमध्ये जर महिला आयोगाच्या अध्यक्षांनी वेळेवर त्या तक्रारीची दखल घेतली असती ना तर आज वैष्णवी जिवंत असती. जर त्याच वेळेस त्या लोकांच्या मुसक्या आवळल्या असत्या ना तर एवढी हिंमत त्या लोकांची झाली नसती. पण त्या तक्रारीनंतर त्यांचं स्वतःचं विश्लेषण तुम्ही बघितलं असेल तर की हा पारिवारिक वाद होता, त्याच्यामुळे आम्ही चर्चेतनं मार्ग काढायला सांगितलं. एवढं झाल्यानंतर ती महिला येऊन तक्रार करते, चर्चेतनं काय वाद देत ना तुम्ही मार्ग काढताय, तुम्ही अटक का नाही केली त्यांना, मी म्हणते यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा का गुन्हा नोंद करू नये, यांनी यांच्या स्वतःच्या जबाबदारीत नाही मुक्त होऊ शकणार नाहीयेत. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर महिला आयोगानं दखल घेतली होती, तर मग अध्यक्षांनी तिच्या बालकांची भेट घेण्यात एवढा का वेळ लावला असा सवाल रोहिणी खडसेंनी केलाय. एवढे दिवस झाल्यानंतर आज महिला आयोगाचे अध्यक्ष इथे येऊन जर भेटत असतील तर याला काय म्हणावं आपण. म्हणजे त्यांना पक्षाचे कार्यक्रम करायला वेळ मिळतोय, त्या सातारा, सांगली, कोल्हापूर कुठे कुठे पक्षाचा कार्यक्रम करायला फिरतायत, पण त्यांना इथे यायला वेळ मिळत नाहीये. माझी या निमित्ताने मागणी आहे की महिला आयोग हे पद पूर्ण 24 तास जो व्यक्ती वेळ देऊ शकत असेल आणि महिलांना न्याय देऊ शकत असेल अशाच व्यक्तीकडे सरकारने हे पद द्यावं. खडसेंच्या या हल्लाबोलनंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही जोरदार उत्तर दिलं. आपल्यावर टीका करणाऱ्यांचा चिल्लर असा उल्लेख करत चाकणकरांनी त्यांना उडवून दिलं. ज्यावेळेस ही केस कोणालाही माहिती नव्हती त्यावेळेस मी स्वतः सुरुवातीला सुमोटो करून याचा पाठपुरावा केला. त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टींचे आरोप हे विरोधक ते करत राहणार, ते त्यांचं काम आहे, मला त्याचं काही वाटतही नाही. विरोधकांना मी शून्यापेक्षा जास्त महत्व देत नाही, कारण की त्यांच्याकडे कोणते पुरावे नसतात आणि त्यांनी स्वतः कुठलाही प्रयत्न केलेला नाही. 6 दिवसांनी ट्विट करून एखादी व्यक्ती म्हणती वैष्णवी हगवणेला नाही पाहिजे, पण आयोग काय करतोय, त्यांनी मला विचारावं आयोग काय करतो. सुरुवातीपासून मी याच्यामध्ये. रोहिणी खडसे यांच्या सोबतच करुणा मुंडे शर्मा यांनीही महिला आयोगाच्या कामावर प्रश्न निर्माण केलाय आणि चाकणकरांवर टीका केली आहे. त्यालाही चाकणकरांनी उत्तर दिलं. केवळ आणि केवळ आयोगावरती बोलणं हे ते कलमी कार्यक्रम आणि त्याच्यावरती पेमेंट घेऊन जर कोणी ट्रोल करत असेल आणि बोलत असेल तर ही विकृत मानसिकता, हे हुंड्यासाठी छळ करणाऱ्यांच्या मानसिकते इतकेच दोषी आहेत. क्योंकि त्या पण म्हणताय ना की ते पैसे घेऊन बोलताय लोक आणि पेमेंट घेऊन बोलताय, त्या कसं असं मानू शकता. तो आम्ही पण असं मानू शकता की तुम्ही सुंदर दिसताय त्याच्यासाठी तुम्हाला पद मिळालेलं आहे, तुमचे कार्यभारावर तुम्हाला पद मिळालेलं नाहीये. चाकणकरांवर चहूबाजूने टीका होत असताना शिवसेना नेत्या नीलम गोरे यांनीही महिला आयोगाला सल्ला दिलाय. राज्य महिला आयोगाने आता स्वतः या कामाच्या मध्ये जसं त्यांनी पोलिसांना सांगितलं तसं कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण कायद्यानुसार जर का मयुरी जगतापची केस चालवावी असा सल्ला दिला असता तर आत्तापर्यंत मयुरीला त्यांच्या प्रॉपर्टीत वाटा मिळाला असता. महिला आयोगाच्या कारभारावरून रंगलेल्या कलगीतुऱ्यात रुपाली चाकणकर यांनी आपली बाजू लढवण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण त्यातही त्यांना करुणा मुंडेंनी चॅलेंज दिलं. बांद्राच्या मुख्य कार्यालयामध्ये आलेल्या एकूण केसेस आहेत 35,971, त्यापैकी 35,282 केसेस आम्ही ह्या निकालात काढलेल्या.
ज्यांना ज्यांना प्रश्न पडतो राज्य महिला आयोग काय करतंय, आयोगाच्या माध्यमातून किती केसेस निकालात निघतात, त्यांच्यासाठी आवर्जून हा डेटा आहे. खरं तर मला हा डेटा दाखवायची गरज नव्हती, पण चिल्लरचा 2 दिवसात जास्त आवाज यायला लागला, त्याच्यामुळं हे दाखवणं गरजेचं पडलं. त्यांनी सांगितलेलं आहे 35,000 महिलांच्या की 35,971 महिलांना आमच्याकडे कंप्लेंट आलेली आहे. तर रुपालीताई, मी तुम्हाला आवाहन करते की आम्हाला पुरावा द्या. 35,000 महिलांमध्ये तुम्ही किती महिलांना तुम्ही न्याय दिला, तुम्ही आम्हाला पुरावा द्या, नाही तो आम्ही तुम्हाला पुरावा देण्यासाठी पूर्ण 35,000 महिलांना घेऊन मी तुमच्याद्वारे महिला आयोगाचे बाहेर आंदोलन काढणार आहे. एकूणच वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर महिला आयोगाचा कारभार चव्हाट्यावरच आलाय आणि विरोधकांच्या निशाण्यावर रुपाली चाकणकर आल्याचं बघायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. त्यातच पुण्याचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त जालिंदर सुपेकर हे वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातील आरोपींचे नातेवाईक असल्याचं समोर आल्यानंतर आता गुन्हे दाखल असलेल्या निलेश चव्हाण याला शस्त्र परवाना मिळवून देण्यातही सुपेकर यांचा सहभाग असल्याचा आरोप होतोय. निलेश चव्हाणच्या शस्त्र परवान्यावर सुपेकर यांची सही आहे आणि त्यामुळे सुपेकरांनी हगवणे आणि हगवणेंच्या सांगण्यावरनं आणखी किती गुन्हेगारांना मदत केली आहे असा प्रश्न आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी एक चेहरे आता उघड होऊ लागले. पोलिसांनी वैष्णवीचा पती, सासू सासरा, दीर आणि नणंद या सगळ्यांना गजाड केलंय. पण एक आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागला नाहीये. त्याचं नाव आहे निलेश चव्हाण. पोलीस त्याच्या शोधात आहेत. त्यामागचं कारण म्हणजे वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिचं बाळ हगवणे कुटुंबानं याच निलेश चव्हाणकडे दिलं होतं. तसंच वैष्णवीचे नातेवाईक जेव्हा वैष्णवीचं बाळ आणण्याकरता गेले तेव्हा निलेश चव्हाणनं त्यांना पिस्तुलीचा धाक दाखवून धमकावलं होतं. त्यानं ज्या पिस्तुलाचा धाक दाखवला त्या प्रकरणी निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि आता त्या परवानाधारी पिस्तुलावरून पुण्याचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त जालिंदर सुपेकर अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जाते. कारण सुपेकरांमुळेच निलेश चव्हाणला पिस्तुलाचं लायसन्स मिळालं. निलेश चव्हाणनं पुणे ग्रामीण पोलिसांकडे शस्त्र परवान्याकरता अर्ज केला होता, पण जिल्हाधिकाऱ्यांनी चव्हाणचा अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर पुणे पोलिसांच्या हद्दीत राहत असल्याचा पुरावा तयार करून निलेश चव्हाणने पुणे शहर पोलिसांकडे शस्त्र परवान्याकरता अर्ज केला. दरम्यान सुपेकरांनी पोलिसांना सांगून निलेश चव्हाणचा चारित्र्य पडताळणी अहवाल मॅनेज केल्याची चर्चा आहे. तसंच निलेशवर यापूर्वीही गुन्हे दाखल असताना सुपेकरांच्या आशीर्वादामुळे त्याला शस्त्र परवाना मिळाल्याचा आरोप होतोय. कुठल्याही पोलीस अधिकाऱ्याचं चारित्र्य, त्याच्यावरचं सगळ्या गोष्टी ह्या अत्यंत शुद्ध असल्या पाहिजे. त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं बालंट असता कामा नये. जालिंदर सुपेकर यांच्या बाबतीत आता अनेक नवे आरोप पुढे येत आहेत. त्याचीही चौकशी झाली पाहिजे आणि विशेषतः या प्रकरणामध्ये आणि अशा अनेक प्रकरणामध्ये आम्ही गेले अनेक महिने मागणी करतोय. जालिंदर सुपेकर हे वैष्णवीचे मामे सासरे असून ते राज्याचे कारागृह महानिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. सुपेकर मोठ्या पदावर असल्यामुळे वैष्णवीच्या आत्महत्या प्रकरणात सुरुवातीला पुणे पोलिसांनी कारवाई करण्यात दिरंगाई केल्याचा आरोप होतो. निलेश चव्हाणला पिस्तूल लायसन्स हे सुपेकरांनी दिलं. एवढंच नाही, शशांक आणि सुशीलला सुद्धा दिलं आणि त्याची माहिती मी व्हेरिफिकेशनसाठी पुणे पोलीस स्टेशनकडनं आता घेतेय. या व्यतिरिक्त हे जे जालिंदर सुपेकर आहेत त्यांच्या विरोधात हे महिला आयोगाला मयुरीच्या आईनी लिहिलेलं पत्र, त्याच्यात सरळ लिहिलंय की एकदा नाही अनेक वेळा मेहुण्यांचा धाक दाखवून आणि राजकारण्यांचा धाक दाखवून या कुटुंबाला हैराण केलं गेलं. गुन्हा दाखल झाल्यानंतरही पोलिसांनी हगवणे कुटुंबातील आरोपींना अटक करण्याची तसदी घेतली नाही. हे प्रकरण प्रसार माध्यमांनी लावून धरल्यावर पुणे पोलिसांना जाग आली. या सगळ्या घटनाक्रमामुळे जालिंदर सुपेकर चर्चेत आले. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि आता एक ब्रेकिंग न्यूज अशी की वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातील आरोपींना जोरदार दणका देण्यात आला आहे. पती शशांक हगवणे, दीर सुशील हगवणेचे बंदूक परवाने रद्द करण्यात आले. शिवाय पिंपरी चिंचवड पोलिसांनी दोघांच्या बंदुकांसह त्यांची कार देखील जप्त केली आहे.
वैष्णवीच्या कुटुंबियांनी दिलेली चांदीची भांडी देखील जप्त करण्यात आलेली आहेत. अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. गोविंद, काय माहिती आहे कारवाईबद्दल? विशाल, खरं तर ही आज जप्त करण्यात आलेली तिसरी गाडी आहे. याआधी फॉर्च्युनर, त्याच्यानंतर थार आणि आज इंडिवर कार, ह्या 3 कार आतापर्यंत पिंपरी चिंचवड पोलिसांनी जप्त केल्या. तर आरोपी सुशील आणि शशांक यांच्याकडे जे बंदुकी होत्या त्या देखील आज त्यांनी जप्त केल्या. पुणे पोलिसांनी या बंदुकीचे परवाने त्यांना दिले होते, तर पुणे पोलीस आयुक्तांनी या बंदुकीचे परवाने देखील रद्द केले. मात्र सगळ्यात महत्वाची बाब, 51 लाख रुपयेचं जे सोनं होतं ते तारण ठेवल्या गेले आणि चांदीची जी भांडी होती 7 किलो वजनाची, तो सेट मात्र आज पिंपरी चिंचवड पोलिसांनी जप्त केलेला आहे. एकूणच जर बघितलं तर हगवणे कुटुंबाच्या सगळ्या बाजूंनी मुसक्या आवळण्याचं काम पिंपरी चिंचवड पोलीस करताना दिसत आहे. अर्थातच याबरोबर त्यांनी कुणाला फसवलं का, जमिनीचे जे व्यवहाराचे जे कागदपत्र आहेत ते देखील पिंपरी चिंचवड पोलिसांनी आज जप्त केलेले आहेत. आणि त्यामुळे इतरही कोणाच्या फसवणुकीची ज्या तक्रारी आल्या तर हगवणे कुटुंबावर त्या संदर्भातही गुन्हे दाखल होऊ शकतात आणि त्यांचा पाय अधिक खोलात जाऊ शकतो. याआधी जशा पद्धतीनं तक्रारीमध्ये कसपटी कुटुंबियांनी सांगितलं होतं की 51 तोळे सोनं असेल, त्याचबरोबर फॉर्च्युनर गाडी असेल आणि चांदीचे भांडे असेल, हे जे त्यांनी हुंडा म्हणून दिलं होतं ते आता सगळं जप्त केलं जाताना दिसतंय पोलिसांकडनं. मात्र सगळ्यात महत्वाचं, ज्या बंदुकीच्या बळावर ते लोकांसमोर मस्तवालपणा करायचे, माज दाखवायचे, त्या बंदुक्या आज पोलिसांनी जप्त केले. आपल्याला माहिती आहे की या प्रकरणामध्ये 5 जे मुख्य आरोपी आहेत ते अटक आहेत. मात्र त्यांना मदत करणारे, पळून जाण्यासाठी मदत करणारे किंवा थार गाडीतून जेव्हा ते पळून गेले, इंडिवर कारमधून जेव्हा ते पळून गेले, तर हे पळून जात असताना कोणी कोणी मदत केली याचा देखील पिंपरी चिंचवड पोलीस तपास घेतात. तर तिसरी महत्वाची बाब म्हणजे निलेश चव्हाण जो आहे त्याच्यावर देखील पिंपरी चिंचवड पोलिसांनी गुन्हे दाखल केले आणि त्याच्या मागावर देखील पिंपरी चिंचवड पोलिसांचे 2 पथक आहेत. एकूणच जर बघायला गेलं तर संघटित गुन्हेगारी जी आहे ती या सगळ्यांनी मिळून गुन्हेगारी कृत्य केल्याचं आता यातनं सिद्ध होत आहे आणि त्या पद्धतीने देखील मोकोका कारवाई केली जाऊ शकते. ही आताची मोठी बातमी म्हणावी लागेल. धन्यवाद गोविंद या सगळ्या तपशिलाबद्दल. त्यामुळे जो कोणी या प्रकरणात दोषी आहे त्याला निश्चितच पकडल्या जाईल, त्याला अटक होईल आणि अर्थातच कारवाई ही होणारच. त्या दृष्टीने आपण देखील पाठपुरावा करतोय. आता बघूयात पुण्यातील वैष्णवी हगवणेच्या हुंडाबळीनं महाराष्ट्रातील पैशासाठी हपापलेल्यांचं काळं वास्तव पुन्हा एकदा जगासमोर आलंय. वैष्णवीच्या मृत्यूनंतर आता हगवणे परिवाराचं पैशांच्या हव्यासाचं चक्रवणारं सत्य समोर आलंय. वैष्णवीच्या वडिलांना मुलीच्या सुखासाठी लालची हगवणेंना जे काही द्यावं लागलं किंवा त्यांनी जे काही दिलं ते पाहून तुमचंही डोकं फिरल्याशिवाय राहणार नाही. 51 तोळे सोन्याचे दागिने, 7.5 किलो वजनाची चांदीची भांडी, नवी कोरी फॉर्च्युनर कार आणि ॲक्टिवा मोपेड. इतकं सगळं ज्यांनी एका मुलीच्या बापाकडून लग्नात ओरबाडलं त्यांना तुम्ही काय म्हणाल? याला लग्न म्हणायचं की सौदा, हा सवाल आपल्या सगळ्यांच्या मनात आल्याशिवाय राहत नाही. बरं, इतकं सगळं देऊनही वैष्णवीचे वडील अनिल कसपटे आणि आई स्वाती कसपटे यांना मिळालं काय? तर हे अश्रू. लाडकी बहीण म्हणता, मग माझ्या लाडक्या बहिणीला न्याय द्या, तुमच्या लाडक्या बहिणीला न्याय द्या, माझी एवढीच विनंती. मुलीच्या आनंदाकरता त्यांनी वैष्णवीचा प्रेमविवाह सुद्धा मोठ्या थाटामाटात करून दिला. पण लग्नाआधी जो शशांक वैष्णवीला सुखात ठेवण्याचं वचन देत होता तोच तिला आपल्या घरच्यांच्या मदतीनं लग्नानंतर आतोनात छळ करत होता, तिच्यावर अत्याचार करत होता. इतकं की पैशाच्या या लोभी हगवणेंनी मुलीचा बळी घेतल्याचा आरोप कसपटे करतायत. 2 कोटी त्यांना कमी पडले द्यायला. आम्ही एवढं देऊन त्यांचं पोट भरलं नाही साहेब. 2 कोटी त्यांना कमी पडले. माझ्या मुलीला आज इतकं काळं करून मारलं, तिला मारून टाकलं माझ्या मुलीला. केवळ हुंड्यात सोनं चांदी कार देऊन हगवणेंचा हव्यास संपला नाही. लग्नानंतरही त्यांनी वैष्णवीच्या मागे पैसे आणि सोन्या चांदीचा तगादा लावलाच होता. कसपटेंनी मुलीच्या आनंदाकरता हगवणेंना आत्तापर्यंत जे दिलंय त्याची एकत्रित किंमत पाहिली तर तुमचे डोळे विस्फारतील.
कसपटेंनी लग्नात दिलेल्या 51 तोळे सोन्याचा दर किंवा किंमत 51 लाख रुपये पकडूया. 7.5 किलो चांदीची किंमत 8 लाखांपर्यंत जाते. फॉर्च्युनर कारची किंमत 50 लाखाच्या आसपास. लाख रुपये किंमत असलेली ऍक्टिवा मोपेड. सनीज वर्ल्ड मध्ये केलेल्या भव्य विवाह सोहळ्याचा खर्च अंदाजे 1 कोटींच्या घरात. लग्नानंतर कसपटेंनी हगवणेंच्या ऑफिसचं इंटिरियर करून दिलं, ज्यासाठी 20 लाख रुपये खर्च आला. वैष्णवीच्या सासूला गौरी गणपतीला 70 ते 75 हजार रुपये खर्चून चांदीच्या गौरी दिल्या. जावयाला अधिक मासात 1 तोळ्याची अंगठी केली, ज्याची किंमत लाख रुपये. जावयाच्या मागणीनंतर 1.5 लाख रुपये किमतीचा मोबाईल घेऊन दिला. वैष्णवी जेव्हा जेव्हा माहेरी यायची तेव्हा तेव्हा अंदाजे लाखभर रुपयांची रोकड घेऊनच जायची. त्याचा एकत्रित हिशोब अंदाजे 5 ते 6 लाख. याचा एकत्रित हिशोब केला तर लग्नापासून आजपर्यंत केवळ वस्तू आणि दागिन्यांमध्येच 1 कोटी 89 लाखांहून जास्त खर्च कसपटेंनी हगवणेंवर केलाय. तर त्या असतात मागव मागणाऱ्यांनी मागव एवढं, आणि देऊन सुद्धा माझ्या मुलीला असं चढून चढून टॉर्चर करून करून शेवटी काय मिळालं मला. विवाहातून खरं तर नवीन नाती जोडली जातात, पण ज्या नात्यांचा आधारच हुंडा आणि पैसा असेल तर त्याचा पाया कमकुवतच राहतो. असंच काहीसं वैष्णवीच्या बाबतीतही घडलं. तिनं शशांकशी प्रेमविवाह केला, पण शशांकनं मात्र वैष्णवीवर कायम माहेरून पैसे आणण्याकरता दबाव टाकल्याचा आरोप कसपटेंनी केला. लेकीच्या सुखाकरता कसपटेंनी प्रत्येकदा हगवणेंच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या, पण एवढं करूनही हगवणेंनी मात्र त्यांच्या मुलीचा बळी घेतल्याचं त्यांचं म्हणणं. त्यामुळे आता हगवणे कुटुंबावर कठोर कारवाई करण्याची मागणी वैष्णवीचे आईवडील करतात. पिंपरी चिंचवडहून गोविंद वाकडेसह शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.